जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक तसेच मुंबई कारागृह आणि सोबतच पुणे कारागृहासाठी आपण अत्यंत महत्त्वाचे संभाव्य जे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये जसेच्या तसे येणार आहे ते पेपर संच आपण घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा 31 क्रमांकाचा पेपर संच आहे. 30 पेपर संच जर तुम्ही बघितले नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. आपल्या चॅनलचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सर्वचे सर्व 30 व्हिडिओ तिथे जाऊन बघू शकता. किंवा या चॅनलवर प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे मुंबई शहर पोलीस भरती म्हणून, तिथे जाऊनसुद्धा तुम्ही 30 व्हिडिओ ते बघू शकता. प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास आपण 50 ते 60 प्रश्न घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप अतिमहत्त्वाचे प्रश्न आहे. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन 1 आहे 21 जून, ऑप्शन 2 आहे 20 नोव्हेंबर, ऑप्शन 3 आहे 14 नोव्हेंबर आणि ऑप्शन 4 आहे 5 सप्टेंबर. याचं योग्य उत्तर असणार आहे 21 जून. याचं योग्य उत्तर असणार आहे. तर योग दिन हा 21 जूनला साजरा केला जातो. इथे 14 नोव्हेंबर म्हणून एक ऑप्शन आहे, त्या दिवशी बाल दिन म्हणून साजरा केला जातो. तर दोन्ही लक्षात ठेवा, दोन्हीही महत्त्वाचे आहे. नेपाळ या देशाने दावा केलेला कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 आहे दिल्ली, ऑप्शन 2 आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 आहे उत्तराखंड, ऑप्शन 4 आहे बिहार आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 उत्तराखंड. तर नेपाळ या देशाने दावा केलेला कालापानी हे ठिकाण कुठे आहे? तर उत्तराखंड येथे आहे. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते? ऑप्शन 1 आहे 36.730, ऑप्शन 2 आहे 21.250, ऑप्शन 3 आहे 34.510 आणि ऑप्शन 4 आहे 42.195. तर मॅरेथॉनचे जे अंतर असते ते असते 42.195. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? ऑप्शन 1 आहे लॅक्टिक आम्ल, ऑप्शन 2 आहे सायट्रिक आम्ल, ऑप्शन 3 आहे नायट्रिक आम्ल, ऑप्शन 4 आहे अमिनो आम्ल. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सायट्रिक आम्ल. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते आणि लिंबूवर्गीय जे फळ असते ते व्हिटॅमिन सीचे प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असते किंवा क. 16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या 2 स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली? इथे बघा प्रवासी शब्द वापरलेला आहे. तर बघा 16 एप्रिल 1853 ही तारीखसुद्धा लक्षात ठेवा. तर या पहिला ऑप्शन बघा मुंबई ते नाशिक, दुसरं ऑप्शन आहे मुंबई ते रायगड, ऑप्शन नंबर 3 आहे मुंबई ते पुणे आणि ऑप्शन नंबर 4 आहे बोरी बंदर ते ठाणे. तर याचं योग्य उत्तर आहे बोरी बंदर ते ठाणे. म्हणजेच जी पहिली प्रवासी ट्रेन सुरू झालेली होती त्याची तारीख खूप महत्त्वाची आहे, 16 एप्रिल 1853ला सुरू झालेली होती. तर लक्षात असू द्या, तारीख हे विचारली जाते. पाठच करून ठेवा. पुढील बघा, वीज माता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? ऑप्शन 1 आहे राहीबाई पोपरे, ऑप्शन 2 आहे सुप्रिया सुळे, ऑप्शन 3 आहे सरबाई टोपरे आणि ऑप्शन 4 आहे अरुणा ढे. याचा ऑप्शन नंबर 1 बरोबर राहणार आहे राहीबाई पोपरे. गोवा हे राज्यात पोर्तुगीजाच्या जो खंडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आला? ऑप्शन 1 आहे 1961, ऑप्शन 2 आहे 1951, ऑप्शन 3 आहे 1947, ऑप्शन 4 आहे 1950. याचं योग्य उत्तर आहे 1961, ऑप्शन नंबर 1. जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्याचा बीमोड केला? 1 नंबर ऑप्शन आहे ऑपरेशन पोलो, ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ग्रीन स्टार आणि ऑपरेशन ग्रीन हंट असे 4 ऑप्शन दिलेले आहेत.
तर याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन ब्लू स्टार, ऑप्शन क्रमांक 2. तर जून 1984 भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला. त्याचं नाव काय होतं त्या ऑपरेशनचं? तर ऑपरेशन ब्लू स्टार. अल्ट्राटेका महासागर पार करून भारताकडे जाणाऱ्या प्रयत्न करणारा अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? ऑप्शन 1 आहे नेपोलियन, ऑप्शन 2 आहे कोलंबस, ऑप्शन 3 आहे डलहौसी आणि ऑप्शन 4 आहे वेलेस्ली. याचं योग्य उत्तर कोलंबस, ऑप्शन क्रमांक 2. महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? ऑप्शन 1 आहे 2010, ऑप्शन 2 आहे 2015, ऑप्शन 3 आहे 2020 आणि ऑप्शन 4 आहे 2021. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, 2010 साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केलेला आहे. वर्ष खूप महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? ऑप्शन 1 आहे जायकवाडी औरंगाबाद, ऑप्शन 2 आहे भंडारदरा अहमदनगर, ऑप्शन 3 आहे कोयना सातारा आणि ऑप्शन 4 आहे उजनी सोलापूर. याचं योग्य उत्तर आहे कोयना सातारा. तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? कोयना सातारा. आणि डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की कोयना प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा. हे सुद्धा लक्षात असू द्या. सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? ऑप्शन 1 आहे मंगळ, ऑप्शन 2 आहे शनी, ऑप्शन 3 आहे प्लुटो आणि ऑप्शन 4 आहे बुध. तर याचं योग्य उत्तर आहे मंगळ, ऑप्शन क्रमांक 1 हा याचं उत्तर राहणार आहे. तर सूर्यमालेतील पृथ्वीनंतर येणारा ग्रह आहे मंगळ. याला लाल ग्रहसुद्धा म्हटलं जाते. खालीलपैकी कोणते सूत्र समीकरण न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचे संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे F=ma, ऑप्शन 2 आहे कर्ण पाया प्लस उंची, ऑप्शन 3 आहे G=KCL/MKS, ऑप्शन 3 आहे E=mc². तर याचं योग्य उत्तर आहे F=ma. तर F=ma. ठीक आहे. तर F म्हणजे काय होते? फोर्स म्हणजे बल. M म्हणजे काय होते? द्रव्यमान किंवा वस्तुमान. ठीक आहे, वस्तुमान. आणि A म्हणजे होते त्वरण. तर सूत्र कसं राहू शकते? बल वस्तुमान गुणिले त्वरण हे सुद्धा राहू शकते. म्हणजे हे मराठीत झालं आणि याचंच इंग्लिशमध्ये असं राहते. तर एक तर ऑप्शनमध्ये हे राहील किंवा हे राहील. ठीक आहे. तर बल वस्तुमान इंटू त्वरण किंवा F=ma हे दोन्ही लक्षात असू द्या. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? ऑप्शन नंबर 1 आहे मुंबई, कोलकाता, ऑप्शन 3 आहे पुणे आणि ऑप्शन 4 आहे नागपूर. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे पहिली कापड गिरणी सुरू झाली. कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाच्या तोरणमाळ्याचे पठार म्हणून ओळखले जाते? 1 नंबर ऑप्शन आहे गडचिरोली, 2 नंबर ऑप्शन आहे चंद्रपूर, 3 नंबर ऑप्शन आहे धुळे आणि 4 नंबर ऑप्शन आहे नंदुरबार. याचं योग्य उत्तर असणार आहे नंदुरबार, ऑप्शन क्रमांक 4. सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू असतात. ऑप्शन 1 आहे क्रियाशील, ऑप्शन 2 आहे गतिशील, ऑप्शन 3 आहे विमुक्त आणि ऑप्शन 4 आहे उदासीन. तर याचं योग्य उत्तर आहे उदासीन. सर्वसामान्य अवस्थेत जे काचेतील अणू राहते किंवा कण ज्याला आपण म्हणू शकतो एका सोप्या भाषेत, ते राहतात उदासीन. आणि हेच जर आपल्याला गॅसच्या बाबतीत विचारलं त्यांनी तर ते काय राहते? गतिशील. हा फरक लक्षात घ्या. काचेतून विचारला आहे म्हणून उदासीन आणि हेच जर गॅस जर विचारला तर ते राहते गतिशील.
एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? ऑप्शन 1 आहे 15 दिवसांनी, ऑप्शन 2 आहे 1 महिन्यांनी, ऑप्शन 3 आहे 2 महिन्यांनी आणि ऑप्शन 4 आहे 3 महिन्यांनी. तर याचं योग्य उत्तर आहे 3 महिन्यांनी रक्तदान करू शकतो एकदा केल्यानंतर. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका असते? ऑप्शन 1 आहे अमिबा, ऑप्शन 2 आहे अँटी अमिबा, ऑप्शन 3 आहे ॲनाफिलीस डासाची मादी आणि ऑप्शन 4 आहे क्युलेक्स डासाची मादी. याचं योग्य उत्तर आहे ॲनाफिलस डासाची मादी. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे हरित क्रांती, ऑप्शन 2 आहे दुग्ध क्रांती, ऑप्शन 3 आहे वातावरणातील बदल, ऑप्शन 4 आहे मानवी आजार. तर याचं योग्य उत्तर आहे वातावरणातील बदल, ऑप्शन नंबर 4. जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? ऑप्शन 1 आहे ऊर्जा, ऑप्शन 2 आहे वजन, ऑप्शन 3 आहे विद्युत प्रवाह, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऊर्जा. ठीक आहे, ऊर्जाचं हे जूल एकक आहे आणि जूल आणखी कायचं एकक आहे तर कार्याचं. तर कार्याचं सुद्धा एकक जूलच आहे आणि ऊर्जेचं सुद्धा. म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही, दोन्हीचं एकच एकक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन 1 आहे गलगंड, ऑप्शन 2 आहे कॅन्सर, ऑप्शन 3 आहे मलेरिया आणि ऑप्शन 4 आहे रक्तक्षय. तर याचं योग्य उत्तर आहे मलेरिया, ऑप्शन नंबर 3. गलगंड हा आजार होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे आणि कॅन्सर हा रोग होतो आपल्या मांसपेशीमध्ये काहीतरी डिफॉल्ट म्हणजे इफेक्ट पडल्यामुळे, म्हणजे त्यामध्ये थोडाफार चेंजेस झाल्यामुळे होतो. ऋणप्रभारित कणांना असे म्हणतात. ऑप्शन 1 आहे न्यूट्रॉन, ऑप्शन 2 आहे प्रोटॉन, ऑप्शन 3 आहे प्रोजेस्टेरॉन, ऑप्शन 4 आहे इलेक्ट्रॉन. तर याचं योग्य उत्तर ऋणप्रभारित कण आहे इलेक्ट्रॉन आणि ई याच्यावर मायनस राहतात आणि हे जे आहे इलेक्ट्रॉन हे चक्कर मारत असतात कधी पण असे. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? ऑप्शन नंबर 1 आहे आईन्स्टाईन, ऑप्शन 2 आहे एडिसन, ऑप्शन 3 आहे ग्राहम बेल आणि ऑप्शन 4 आहे अलेक्झांडर बेल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 एडिसन. तर दिव्याचा शोध कोणी लावला? एडिसन यांनी लावलेला आहे. पाण्याची महत्तम घनता या तापमानास असते. ऑप्शन 1 दिलेला आहे 0 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन 2 आहे 100 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन 4 आहे 4 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन नंबर 4 आहे -4 डिग्री सेल्सिअस. तर याचं योग्य उत्तर आहे -4 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ह्रास होतो? 1 नंबर ऑप्शन दिलेला आपल्याला कार्बन डायऑक्साईड, 2 नंबर ऑप्शन दिला नायट्रोजन डायऑक्साईड, 3 नंबर ऑप्शन दिला मिथेन, 4 नंबर ऑप्शन दिला क्लोरोफ्लोरोकार्बन. तर याचं योग्य उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि याच्या जागी दुसरं ऑप्शन राहू शकते CFC. यालासुद्धा क्लोरोफ्लोरोकार्बनच म्हणतात, म्हणजे CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. तर हे सुद्धा लक्षात असू द्या.